रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर यांच्या विध्वंस या कथासंग्रहातील सूड ही एक अत्यंत भावनाप्रधान कथा. अहो अहो उठता का जरा. मोठी आई आजोबांना घाबऱ्या घाबऱ्या उठवत होती. आम्हाला दुपारचं झोपू द्या की जरा. का बाईसाहेबांना आज लवकर चहा करायची लहर आलीये. आजोबा आपल्या नेहमीच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे बोलले, पण त्यांच्या डोळ्यांवर झोप दिसली होती. बोलता बोलता कुशीवर वळून त्यांनी परत अंगावरची शाल लपेटून घेतली. मोठ्या आईनं डोळ्यांवरचा चष्मा काढला, पदरानं पुसला आणि नवऱ्याकडे पाहत तशीच उभी राहिली. झोपू दे, उठून सांगणार तरी काय. आपल्या तोंडातून ते शब्द बाहेर पडणार तरी कसे, पण सांगायला तर हवं होतं. चष्मा पुसता येतो, पण डोळ्यांचा झरा कोरडा करता येत नाही. डोळे रडत होते. काय करावं आता, काही सुचत नव्हतं. घराचा पाया खचावा अशी आपली कंबर आयुष्यात वारंवार खचली आहे, पण आपण अजून उभ्या आहोत. किती चिवट जात असते माणसाची, त्यात बाई तर जरा जास्तच चिवट आणि भारी लोचट असते. मोठ्या आईनं डोळे पुसले, चष्मा पुसला आणि नवऱ्याच्या कॉटसमोर असलेल्या दिवाणावर त्या लवणल्या. त्यांची नजर छताला खिळून राहिली. तिथे कित्येक चेहरे हीच झाल्यासारखे चिकटले होते. घाबरून मोठ्या आईनं नजर वळवली, पण छे, तेच चेहरे छतावर उतरून हवेत तरंगत होते. नुसते चेहरे आणि प्रत्येकाचा मोठाला उदास कडवट इतिहास. सर्व साक्षी आपण फक्त. आपण राहुलच्या मोठ्या आई, श्यामलच्या आई आणि श्रीनिवासच्या ताई. मोठ्या आईनं आजोबांकडे पाहिलं. हा आपला नवरा. पाठ वळून झोपलेत, पण केवढं बळ आहे या कण्यात. प्रत्येक आघात दुःख यांनी आपल्या कण्याच्या मणक्यात मण्यासारखं ओवून घेतलं. केवढा धीर, कोण संयमतो. आपल्यावर आपल्या या सौभाग्यानं इतकं प्रेम केलं नसतं, इतकी माया केली नसती, एवढा डोंगरासारखा आधार नसता दिला, तर आपण काही जगलो नसतो. कित्येक मरणं आपण मागितली. देवा, बाबा तुझ्यावर तर होता तो विश्वास आज या घटनेनं पार उडून गेला आहे. जे काही घडलं आहे ते ऐकून आपला अत्यंत मनस्वी खंबीर धीराचा नवरा पण खचून जाईल. त्यांच्या वयाची माणसं अजूनही कशी टवटवीत दिसतात, पण आतल्या आत सोसलेल्या आघातांनी त्यांच्या आयुष्यातली वर्ष गप्पा गप्पा खाऊन टाकली. डोक्यावरचे केस पार गळालेत, अंगावर सुरकुत्या पडल्यात. नकळत उठता बसता आई ग असं म्हणतात. वाकून गेलेत त्यांचे खांदे. आजोबा वळले. बायकोला लवणलेली पाहताना वाटलं, बरं झालं झोपली. कशी छान प्रकृती होती हिची. आता एखादं मोठं झाड झोडपून काढावं अशी दिसू लागली आहे. फार सोसती आहे बिचारी. डोळ्याला सारखा पदर, काळेभोर भुकरासारखे मोठाले डोळे. 40शीच्या आतच चष्म्याच्या आत दडले गेले. चष्म्यांच्या काचा त्यांच्या आड आसवांच्या पलीकडे लाल झालेले डोळे. जे पाहावं लागतं त्यानं डोळ्यात कायमची जखम होऊन बसलीये जशी. अहो उठलात. पटकन उठून बसलेली मोठी आई म्हणाली, हो, तुला झोपलेली पाहत होतो. अजून कशी छान झोपतेस, लहान मुलासारखी. पडल्या जागी डोळा लागतो बघ तुझा. अंगावर पांघरून घालायची जबाबदारी आमचीच, हो ना. आजोबा हसतच बोलले. उठून बसले. बरं, चहा करते असं म्हणून मोठी आई आत वळली. किती वाजलेत ग. 4. अरे चा, आज फार झोपलो. उठवलं का नाही मला. आज रात्री झोप लागायची नाही. उगाचच तळमळ तळमळ. अहो उठवलं होतं, बोललात सुद्धा मगाशी. हो, दुपारच्या झोपेची अशी एक गंमतच असते बघ. कळलंच नाही मला. चहा केला. ठरल्याप्रमाणे 3 बिस्किटं चहाबरोबर दिली. अहो तुम्हाला काही सांगायचंय. चहा पिऊन झाल्यावर मोठी आई म्हणाली, आज परवानगी मागतेस. काही विशेष आहे का. नकळत आजोबांचा आवाज घाबरा झाला होता. बायकोच्या आवाजानं संकटाची चाहूल दिली होती. की नाही. राहुल कुठे. आज सुट्टी, पण जेवायला नव्हता. हे पहा, आपण त्याच्यासाठी जे जे करायचं ते सर्व काही केलंय. आता तो नी त्याचं नशीब. शिकवलाय, अगदी डिग्री मिळतो शिकवलाय. आता त्याचं आयुष्य त्याला घडवू द्या. लहान नाही आता तो. नोकरी करू दे, नाही तर एखादा धंदा. काहीही कर म्हणावं, पण धडपणे जग. आणि आता आमच्याकडून पैसे मागू नकोस म्हणावं. मोठी आई मुकाट ऐकत होती. हे सगळं त्याला सांगून झालंय. कमी का वेळा बोलून झालंय, पण जे घडलंय ते सगळं सांगण्या सवरण्याच्या पलीकडे आहे. तरी सांगायला हवंच. यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाला सांगता येणार नाही. हे पहा, मी जे सांगणार आहे ते शांत मनाने ऐकणार आहात का.
तुमची ही प्रस्तावना म्हणजे मोठ्या संकटाची नांदी असते, असा आजवरचा अनुभव आहे माझा. सांग, मी अगदी शांत आहे. मेलं कोंबडं आगीला भीत नाही. आजोबा दोन्ही पंजांनी गादी घट्ट धरत म्हणाले, जणू काही ऐकण्यापूर्वी आधार शोधत होते. अहो, माझ्या कपाटातले दागिने आणि घर खर्चासाठी काढलेले पैसे नाहीयेत. मोठी आई कसंबसं पटकन बोलली, पण तिचाच आवाज तिला ओळखू येईना. काय? केव्हा? कोणी? राहुल कुठे? केव्हापासून नाहीये? रात्री तर घरीच होता ना? का आपण झोपल्यावर? कपाट केव्हा उघडलंस? तुझ्या केव्हा लक्षात आलं? भांड्यांची उतरण कोसळावी असे प्रश्न नुसते कोसळत होते दोघांच्या अंगावर. जखमांनी घायाळ झालं शरीर, मन. पोलिसात वर्दी द्यायची? घाबरतच मोठ्या आईनं विचारलं. आधी त्या ड्युट्या कार्ट्याला येऊ द्या, त्याला विचारा. मग काय करायचंय ते करा. नाहीतर त्याच्या हातात रॉकेलचा डबा द्या आणि काडीपेटी द्या. म्हणावं, दे पेटवून एकदाचा आम्हाला. मोठी आई उठली. नवऱ्याजवळ येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आजोबांनी रागाच्या भरात बायकोचा हात झिडकारून टाकला. मोठ्या आईला राग आला नाही. उलट वाटलं, ही फार लहान शिक्षा आहे. याहून मोठी शिक्षा आपल्याला मिळायला हवी. आपण आपल्या नवऱ्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेतला. फार हट्ट पुरवून घेतले. राहुल, श्यामला, श्रीनिवास या तिघांनी आपल्या प्रेमाची, मायेची फरफट केली. आपल्याबरोबर आपण आपल्या या नवऱ्याला पण यातनागृहात कोंडून घातलं आणि आता होतं नव्हतं ते घालून भिकारी बनवून टाकलं आहे. नात सुनेसाठी म्हणून स्वतःचे 4 दागिने मोठ्या हौशीनं सांभाळले. अडचण आली तरी मोडले नाहीत आणि तेच नातवानं चोरून नेले. छे छे, शक्य नाही. पण त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचं हे काम नाही. आज सकाळी आपणच तर दार उघडून दूध घेतलं. खिडकी, दारं, गॅलरी कुठूनही कुणी आलेलं नाही. तोडमोड झालेली नाही. कपाट सुद्धा बाहेरून बंदच दिसत होतं. रोजच्या प्रमाणे आपण कपाटाची किल्ली आपल्या उशाखाली ठेवली होती. रात्री झोपताना कपाट नीट लावूनच किल्ली ठेवल्याचं मला चांगलं आठवतंय. अगं बोल ना, सांग ना सगळं, आजोबा म्हणाले. मोलकरणीचा पगार द्यायचा म्हणून मी कपाट उघडायला गेले, तर उशाखाली किल्ल्या नाहीत. हँडल फिरून पाहिलं तर कपाटाचं दार उघडलं. आतल्या लॉकरला किल्ल्या लोंबकळत होत्या. माझ्या हातून राहिल्या वाटतं, असं म्हणत लॉकर उघडला, तर दागिन्यांच्या पेट्या उघड्या पडल्या होत्या. परवा बँकेतून आणलेले सर्व पैसे पण नव्हते. कुठे डोंगरावर ट्रिपला जायचंय म्हणून रात्रीच नाही का त्याच्यासाठी पुऱ्या, शिरा करून दिला. भाजी नको म्हणून माझ्याकडून लोणच्याची बाटली भरून घेतली. पहाटे दूध घ्यायला उठले, त्याआधीच तो गेला होता. पूर्वीची दारं बरी होती हो. कडी कोयंडा घालायला, उठायला लागायचं. कोण आलं गेलं ते कळायचं. आता ही अशी दारं, हळूच उघडावं, ओढून घ्यावं, चांगलं बंद होतं. कुठली काळ झोप लागली होती मला कोण जाणे. केव्हा गेला तो ते कळलंच नाही. केव्हा नातवानं चोरी केली ते कळलं नाही, असं अजूनही म्हणवत नाहीये ना? आजोबा तळमळून बोलत होते. दोघं बसून राहिली आपापल्या विचारात. काही बोलायचं म्हणजे तेच ते दुःख ताजं करायचं. खोलीत हळूहळू अंधार वाढत होता. वाटत नव्हतं उठावं, दिवा लावावा. आपणच चोरी केल्यासारखे दोघे अंधारात दडून बसले होते. अलीकडे तर राहुल हाताबाहेर गेल्यासारखाच झाला होता. बी.कॉम झाल्यानंतर एखाद्या बँकेत नोकरी करायची नाही, धंदा करायचा म्हणून अडून बसला. किती समजावलं, शिकवलं. अरे बाबा, आज धंदा सोप्पा राहिला नाही. त्यासाठी लाखोनी पैसा हवा. तो आपल्याजवळ नाही बरं. कुठला धंदा करणार विचारलं तर म्हणतो, रेडिओ, टीव्ही, कॅसेट्स, व्हिडिओ. काय कपा आणि दगड-धोंडे. म्हणतो कसा, जागा आहे माझ्या मित्राची, तो पार्टनर म्हणून आपल्याला घ्यायला तयार आहे, पण त्यासाठी पैसे हवेत. अरे, तुला त्या धंद्याची एवढी आवड आहे ना, तर त्याच्या दुकानात नोकरी कर. 200-400 रुपये मिळाले तरी पुरे. तुझे तू पैसे साठव आणि मग पार्टनर हो. वा रे वा, मित्राच्या दुकानात नोकर म्हणून राहू. उद्या तो मला म्हणाला, केर काढ. मग केर काढू का? फर्निचर बसू? सायकलवर बसून गिरायकाकडे हेलपाटे घालू? हो, मग काय हरकत आहे? यांनी नाही का कारकुनीपासून स्वकष्टानं सचोटीनं वरची जागा मिळवली. आई, माझ्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. लहानपणीच का नाही रस्त्यावर सोडून दिलं मग? तेव्हा जबाबदारी झटकून टाकायची. आईबापांनी नाही का टाकून दिलं? तुम्ही पण हात झाडून मोकळं व्हायचं. राहुल उलट टाकरतच होता. नाही ना, आम्ही मूर्ख आहोत. आम्ही आमच्या मायेला जागलो. मुलगी कशीही वागली म्हणून त्याचा सूड तुझ्यावर नाही उगवला. आणि तुझं प्रेस्टिज म्हणतोस? कुठली रे प्रतिष्ठा? कुणाची प्रतिष्ठा? झालं. एवढं बोलायचा अवकाश की त्याचा चेहरा एकदम रागानं हिरवा पिवळा झाला. क्षणभर छातीत धडधडलं. हल्ली घरातल्याच तरुण मुलांची का भीती वाटते? एकच बातम्या वाचतो, घटना ऐकतो,
तेव्हा पोटात धस्स होतं. दुर्दैवाचे दशावतार आपल्याच घरात का ठाण मांडून बसले आहेत कळत नाही. भोवतालचा काळोख आठीव होत होता. मोठी आई भानावर आली. देवापुढे दिवा लावायचा राहिलाय. यांना आपण आज खायला करू का म्हणून विचारलंही नाही. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी भाजी चिरण्यापासून आहे. खरं तर दुपारपासून भूकच उडालीये. थकायला दमायला झालंय. देवापुढे निरांजन लावलं. देवीला कुंकू लावलं. नमस्कार करत मोठी आई मनोमनी म्हणाली, कुठे असेल ते पोरग खुशाल ठेव. घरात त्याची हल्ली आपल्याला भीती वाटते. त्याचं कुणी बरं वाईट करेल. वाईट संगतीत सापडून तोच कुठल्या भानगडीत अडकेल. पोलीस पकडतील, त्याला मारतील. मारतील असं मनात येताच मोठी आई हुंदकी देऊन रडू लागली. आजोबा उठले. निरांजनाच्या प्रकाशात बायकोचा नितळ रेखीव चेहरा पाहत राहिले. किती सोज्वळ पुण्यमय चेहरा होता. पण बिचारीच्या ललाटी जगातलं सगळं दुर्दैव देवानं कोरून पाठवलं होतं. हो, कोरूनच पाठवलं. किती धडपडलो झगडलो आपण दोघंही. त्या संकटातून आघातातून बाहेर येण्यासाठी अक्षरशः प्राणपणाला लावले. मनाविरुद्ध करावं लागलं ते केलं. पण यश नाही तर नाहीच आलं. श्यामल श्यामल एकुलती एक मुलगी. त्यानंतर मूल नाही. आपण हिला म्हणायचो, नेहमी चिडवायचो, देव माझा बाजूचा आहे. तुझ्या प्रेमात आणखी कोणी वाटेकरी नको. ते सगळं सगळं मला मिळायला हवं म्हणून तुला आणखी मूल दिलं नाही. मला की आपल्या दोघांना तुम्हाला वाटत नाही का मुलगा असावा असं? वाटतं की. पण या मुलीत इतकी दंग आहेस, तिचे इतकी लाड करते आहे की वाटतं मुलगा झाला तर मग विचारायलाच नको. मलाच तू एखाद्या दिवशी विचारायची, तुम्ही कोण? कोण हवंय तुम्हाला? चला, तुमचं आपलं काहीतरी. तुम्हाला विसरायच्या आधी मी मला स्वतःला विसरेन एक वेळ. आणि स्वतःलाच विचारेन, कोण ग तू? तुला कोण हवंय? यानंतर कितीतरी वेळ आपण दोघंही हसत होतो. श्यामलचा पापा घ्यायच्या निमित्तानं वाकलो आणि बायकोच्या कंठमण्याचं चुंबन घेतलं होतं. तिची निमुळती शंखाच्या आकाराची मान आपल्याला फार आवडायची. आत्ताही आवडते. पण आता पांढरा सफेद शंख पिवळा पडलाय. काय पाहता एवढं टक लावून? अजून वाचता नाही आला माझा चेहरा. मोठ्या आईनं नवऱ्याच्या तोंडावर हात ठेवला. देवाला वारंवार नमस्कार करत राहिली. अख्खी रात्र दोघांनी तळमळून काढली. दागिने पैसे गेले होते त्याचं दुःख होतंच. पण त्याहून जास्त काळजी होती नातवाची. कुठे असेल, कसा असेल? मोठी आई तर देवापुढे बसून राहिली. घडून गेलेलं परत पाहत राहिली. श्यामलच्या बाबतीत पण डोकं पिंजून गेलं होतंच. कुठून आपल्या धाकट्या भावाला श्रीनिवासला शिकायला आणून ठेवलं होतं कोण जाणे. ते सगळं रामायण घडायचं होतं ना, म्हणून दुर्बुद्धी झाली. मुलगी नाही पण धाकटा भाऊ तर आहे. त्यालाच मुलगा मानावं, शिकवावं, मोठा करावा म्हणून आईकडून तसा दत्तकच घेतला. 5-6 मुलांच्या जंजाळानं, बाबांच्या तिरसट वागण्यानं आई फार वैतागून गेली होती. श्रीनिवासला इकडे पाठवलं आणि ती जणू त्याला विसरून गेली. श्यामलपेक्षा 4-5 वर्षांनी मोठा होता. श्रीनिवासचा आपल्यालाही आधार होता. अभ्यास जेमतेमच होता. कसाबसा पास होत होता. पण त्याची मदत खूप होत होती. कुठलंही काम असो, श्रीनिवास धावपळ करायला तयार. आपल्याला बरं नाहीसं झालं तर स्वयंपाक सुद्धा करायचा. पोळ्या नाही पण भात पिठलं करून वाढायचा. श्यामला वाढत होती. लाडाकोडात थाटामाटात वाढत होती. हुशार होती. अभ्यासात म्हणू नका, खेळात म्हणू नका, पण चहा करायला सुद्धा तिच्या जीवावर यायचं तसं. यांनी वेळोवेळी सावध केलं. पण आपण मुलीच्या कौतुकात दंग होतो. भावाकडे लक्ष देण्यासारखं काही नव्हतंच. तो पडेल ते काम करत होता, शिकत होता. झोप नाही का येत ग? विसर सगळं आणि झोप जरा. दिवसभर कुठली किती उलाढाल चालली तुझी. मी दुपारी झोपलो होतो. आजोबा आईला म्हणाले. त्या पोराची फार काळजी वाटते हो. सारखा भास होतोय. जिन्यावर पावलं वाजतायत. दारावरची बेल वाजते. तू नीच बरं. आला तर मी दार उघडेन. मोठी आई लहान मुलासारखी नवऱ्याच्या कुशीत शिरली. ते तिला थोपटत राहिले. तिच्या केसांवरून हात फिरवत राहिले. श्यामला खरं तर इतकी हुशार, चोखंदळ, आवडीनिवडी श्रीमंतांच्या पोरीसारख्या, कौतुकामुळे मिजाजखोर, हट्टी झालेली, मनाला येईल तसं वागणारी अशी मुलगी आपल्या मामाच्या श्रीनिवासच्या वासनेला बळी पडली की तो तिच्या स्वच्छंदी वृत्तीला बळी पडला, कोण जाणे. बरं, जे घडलं त्याची तिला जाण नसावी, परिणामांची कल्पना नसावी असं वाटत नाही. हल्ली 15 वर्षाच्या मुलामुलींना काय माहीत नसतं. हिची मात्र दोन्हींकडून मुस्कट दाबी झाली. एकीकडे भाऊ आणि इकडे एकुलती एक जीवाचा तुकडा असलेली श्यामल. श्यामलला दिवस गेल्याचं कळल्यावर आपण आधी अक्षरशः श्रीनिवासला झोडपून काढलं. हातानं मारलं, पायानं तुडवलं.
चपलेनं तोंड रंगलं, पण तो मुलगा एक शब्द बोलला नाही. हो की चू केलं नाही. हिनं विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. उठला, आपले कपडे गोळा केले आणि जातो म्हणाला. आता कुठे पळून जातोस हरामखोर? खाल्ल्या घरचे वासे मोजलेस. शरम नाही वाटत? जा, चालता हो. जाताना त्या कार्टीला पण घेऊन जा. आणि यापुढे मला कधीही तोंड दाखवू नका. आपण किती कडाडलो. आपण प्रश्न असा सोडवू पाहत होतो. काळजावर दगड ठेवून मुलीला कायमची घराबाहेर घालवत होतो. पण तिची आईचं काळजा हा निर्णय मान्य करायला तयार नव्हतं. मुकाट्यानं मार खाणाऱ्या भावात जीव अडकला होता. पोटच्या पोरासारखा त्याला वाढवलं होतं. मुलीचा तो सक्का मामा होता. झोपलात? मोठी आई विचारत होती. नाही. का? आजवर सांगितलं नाही ते सांगते. काय ते? श्रीनिवास त्या भानगडीत नव्हता. श्यामलनं त्याच्यावरच उगाचच ढकललं. स्वतःची सगळी थेरं लपवायची होती म्हणून. काय सांगतेस काय? अगं मी किती मारलं ग त्या पोराला. जाऊ दे, तुमची तरी काय चूक होती? मग त्याला का आकलून दिलंस? राहू द्यायचंस. मला खरा प्रकार सांगायचा. मला तरी ते लगेच कळलं नाही. पंढरपूरला जाऊन तिला मोकळी करून आले. फार महिने गेले नव्हते म्हणून कुणाला कळलंही नाही. लहान वय, लगेच सावरली, तब्येत सुधारली. एक दिवस तुम्ही जसं श्रीनिवासला मारलं ना, तसं मी तिला मारलं. शेवटी तीच म्हणाली, मार, आणखी मार, मारून टाक. पण तू मामाला घराबाहेर घालवलंस हे तुझं चुकलंच. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तुम्हीच सांगा, अशा अघोरी मुलीपुढे काय डोकं आपटून घ्यायचं? बोलता बोलता सगळं आठवून मोठी आई रडू लागली. तरीच एका सामान्य मुलाशी तिचं लग्न लावायला तयार झालीस तू. हो, माझीच मुलगी माझ्या नजरेतून पार उतरली होती. तिनं माझ्या सगळ्या लाडाकोडाला, माया प्रेमाला चूड लावली होती. पण तो प्रयोगही फसला. झालं खरं सगळं असं, आजोबा म्हणाले. मला तर तिच्या डोक्यावर अक्षता पडेतो कशाचा भरोसा नव्हता. ती बया आयत्यावेळी नाही म्हणेल, पळून सुद्धा जाईल आणि मोठ्या कसोशीनं सांभाळलेली अब्रू उघड्यावर पडेल असं वाटत होतं. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला असावा. मामावर खोटा आळ घातला हे म्हणायला लागलं असेल असेल कारण सारखी म्हणायची, माझ्यामुळे मामाचं नुकसान झालं, माझ्यामुळे तो. बोलता बोलता मोठ्या आईनं हुंदका दिला. श्रीनिवासनं आत्महत्या केली, त्याला मी पण तितकाच जबाबदार होतो. आता आपण भोगतो आहोत ती आपल्या पापाची फळं. आजोबा रडबेले झाले होते. पाप नि पुण्य, पुण्य कमी का केलं आपण? मोठ्या आईनं विचारलं. नाही ग नाही. माणसानं माणुसकीनं वागलं की ते पुण्य ठरत नाही. ते अपेक्षितच असतं. पण माणूस माणसासारखं वागत नाही तेव्हा ते पाप ठरतं. आजोबा म्हणाले. ती कार्टी तरी किती दुर्दैवी, मी किती मूर्ख. सगळं चांगलं चाललं होतं, दिवस राहिले म्हणून आपण कोण थाटात तिचं डोहाळ जेवण केलं, नातवाचं दणक्यात बारसं केलं. आपण सगळं विसरलो होतो. पण ती बया मनोमनी स्वतःलाच खात होती, झिजत होती. राहुलला आपल्या ओटीत घालून मरून गेली. विडीनं मरण्यापूर्वी नवऱ्याला फसवलं म्हणून माफी मागितली. अशी सगळी निर्वानिरव की जणू मृत्यू तिला कळला होता. पत्र वाचून जावई आले. त्यांनी जो धिंगाणा घातला. तिला जे नी जसे बोलले विचारू नका. तुम्ही नव्हता घरात म्हणून बरं. नुसती ऐकत होती. हे मूल पण माझं नाही असं नवऱ्यानं म्हणतात मात्र वाघिणीसारखी उफाळली आणि जिवारी जखम लागल्यासारखी माझी श्यामल या माझ्या डोळ्यांसमोर मरून गेली. मी हतबल नुसती पाहत राहिले. खरं सांगू, रागवू नका. त्यावेळी वाटलं बरं झालं, सुटली बिचारी. वाईट माणसाला जग चांगलं वागू देत नाही आणि देव जणू शिक्षा म्हणून त्याला धड जगू देत नाही. बायकोचे डोळे पुसता पुसता आजोबांचे म्हातारे डोळे मुक्तपणाने रडत होते. मुलगी गेल्याचं दुःख कधीच भरून आलं नाही. तिच्यानंतर तिच्या मुलाला, नातवाला, राहुलला लहानाचा मोठा करताना आपण दोघे त्याचे आईबाप झालो. तिनं बिचारीनं तर त्याची दुखणी काढली, जागरणं केली, खस्ता खाल्ल्या. पण राहुल मोठा झाल्यावर, त्याला कळू लागल्यावर माझे बाबा कुठे आहेत, कोण आहेत, या प्रश्नाला धड उत्तर देऊ शकलो नाही. राहुल आपल्या उत्तरासाठी थांबला नाही. त्यानं स्वतः बापाचा शोध घेतला. मी तुमचा मुलगा म्हणून त्यांच्या समोर उभा राहिला. बापानं पितृत्व नाकारलं आणि त्या दिवसापासून कोवळ्या वयाचा राहुल बिथरला. आपल्या आजीचा राग करू लागला. त्यापेक्षाही आपली आई चांगली नव्हती या विचारानं त्याचं डोकंच फिरलं. बेल वाजत होती. परत परत अधीरतेने वाजत होती. दोघंही धडपडत धावले. दार उघडलं. डोळ्यात प्राण आणून अंधारात उभ्या नातवाला पाहिलं आणि चारी हात पुढे सरसावले. त्याला मिठीत घेतलं. मोठी आई, हे घे तुझे दागिने, हे पैसे.
थोडे खर्च केले. ते राहू दे रे सोन्या, पण कुठे पडलास? किती लागलंय तुला? कपाळावर जखम कसली झालीये तुला? पोलिसांनी मारलं मला. काय? दोन्ही म्हातारी शरीरं अंगावर चापकाचा फटकारा बसावा अशी थरारली, घायाळ झाली. हो, मीच चोरी केली आणि मीच पोलीस चौकीत गेलो. माझी सगळी कहाणी तिथल्या ऑफिसरला सांगितली. तुमच्याजवळ आजवरचे बोललो नाही, ते पण बोललो आणि म्हणालो, मला तुरुंगात टाका. माझं नाव जाहीर करा. मी तुम्हाला सांगितलेली सगळी कहाणी वर्तमानपत्रात छापा. राहुल, राहुल काय केलंस रे हे? किती जन्मांचा असा आमचा सूड घेतलास. आता आम्हाला मरण्याशिवाय गत्यंतर नाही. तू तर आमच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगलीस बाबा. आजोबा हतबलतेने म्हणाले. ते राहू दे. आता घरी आलाय ना सुखरूप तो. त्याला आता बोलू नका. राहुल, राजा आधी एवढं दूध पी. केव्हाचा उपाशी असशील कोण जाणे. हळद उगाळून लावते म्हणजे बरं वाटेल. मोठी आई म्हणाली. मोठी आई, आधी मी काय म्हणतोय ते नीट ऐकून घ्या. मग ठरवा. मला घरात ठेवायचं की नाही. तुम्ही माझ्यासाठी जन्मभर झिजलात. खूप प्रेम दिलं. पण मी पेटलो होतो, धुमसत होतो. माझ्या आईचा बदफैलीपणा तुम्ही गिळलात. मला हे शक्य झालं नाही. तुम्ही मला विश्वासात घेऊन सगळं आधीच का नाही सांगितलं? जाऊ दे रे, विसर सगळं. तुला आता कळलंय ना, कोळसा उगाळू नये तो काळाच राहणार. झोप जरा, दमलायस बघ किती. मोठी आई म्हणाली. त्याला दूध प्यायला दिलं. त्याच्यासाठी चहा पोहे करायला उठली. आजोबा, मला माझ्या बापाचा सूड उगवायचा होता. त्यानं त्या दिवशी मला, माझ्या आईला, तुम्हा दोघांना ज्या शिव्या घातल्या, जे जे घाणेरडं बोलून घेतलं त्याचा सूड उगवायचा होता. त्यानं नाकारलेलं बापाचं नाव आणि आडनाव वर्तमानपत्रात गुन्हेगाराचा, चोरट्याचा बाप म्हणून यायला हवं होतं. मी इथला पत्ता दिलेला नाही. पोलिसांना त्याच माणसाचा दिला होता. पोलिसांनी सोडलं ही देवाची कृपा. हा असा सगळा वेडेपणा होता राहुल. सूड त्यांचा नाही, आमचा उगवलास. कालपासून आम्ही कसे क्षण मोजले तुला कल्पना नाही यायची. आजोबा म्हणाले. माझ्या खऱ्या बोलण्यानं त्या पोलीस ऑफिसरच्या मनात मात्र तुमचा देव जागा झाला. आधी चोरी केली म्हणून त्यानंच मला मारलं होतं. पण सगळी कहाणी ऐकल्यावर त्यानंच मला परत पाठवलं. मोठी आई, आजोबा, मला क्षमा करा. असं म्हणत म्हणत राहुल ढसाढसा रडत होता. पण आज कित्येक वर्षानंतर मोठी आई आणि आजोबांचे अश्रू हसत होते.